नमस्कार प्रेक्षकांनो. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा ही पार्वतीला म्हणते की हे बघा आजी, तुम्हाला जर अपमान करायचा असेल तर तुम्ही माझा करा, अस्मितचा कशाला अपमान करता, त्याची काय चूक यामध्ये. तर लगेचच रेवा म्हणते की हे बघ रमा, ओल्याबरोबर सुकंसुद्धा जळतं. तेव्हा आता आई आजी म्हणते की हे बघ रामा, मला काही अपमान करायची एवढी हौस नव्हती, पण तुझ्या घरच्यांनाही कळायला हवं होतं ना, तुझ्या आईने आणि तुझ्या मावशीने कसा माझ्या रेवाचा अपमान केला. तेव्हा आता रामा म्हणते की मला माहिती आहे त्यांनी रेवाचा अपमान केला नसेल, त्यांनी अगदी योग्य पद्धतीनेच पाहुणचार केला असेल. रामा म्हणते की आमचं घर जरी छोटं असलं ना, तरी आमच्यामधली माणुसकी अजून जिवंत आहे. तेव्हा आता रेवा म्हणते की बरं रमे, मी त्या घरी गेले ना, तर तिथे मला पाठावरती बसवलं, मला वाटेल ते बोलले, इथपर्यंत ठीक आहे. पण जेवण करत असताना सुद्धा मला टोमणे आणि माझा किती अपमान केला तुला माहिती आहे का? हे चांगलं आहे का? रमा म्हणते की बरं ठीक आहे, नको आम्हाला तुमचं केळवड. आणि लगेचच रमा ही आता अस्मितला घेऊन तिथून जाऊ लागते. तर तेवढ्यात जान्हवी तिथे येत म्हणते की अगं रमा, तुमचं केळवड आहे ना. तर तेवढ्यात जान्हवीचे लक्ष त्या ताटाकडे जाते आणि जान्हवीला धक्का बसतो. रमा म्हणते की आई आजीने केलं ना आमचं केळवड, आणि ते बघूनच आमचं पोट भरलंय, नकोय आता आम्हाला. तर आता जान्हवी बोलू लागते. तेव्हा आई आजी म्हणते की अगं रमा, म्हणते ना झालंय त्यांचं केळवड, मग अजून काय करायचं तुला, त्यांची पूजा करायची का? जान्हवी म्हणते की आई आजी काय बोलताय तुम्ही हे. जान्हवी म्हणते की आई आजी, तुम्ही हे काय बोलताय हे तुम्ही विसरू नका की रमाने या घरासाठी खूप काही केलं आहे जे कोणीच करू शकत नाही. मला माहिती आहे आई आजी, तुम्ही आता रेवाच्या बाजूने आहात. जान्हवी म्हणते की पण काही जरी झालं तर मी रमाचीच बाजू घेणार. रेवा म्हणते घेशील ना तू रामाची बाजू, कारण तुला माहितीच नाही तिच्या घरी माझा किती अपमान झालाय आणि काय केलंय त्यांनी ते. आय्याजी म्हणते की जान्हवी, तुझ्यामध्ये बदल होत चालला हे मला कळतंय बरं का. तर प्रेमाने आय्याजी असे म्हणत जान्हवी आय्याजीजवळ येऊन आय्याजीच्या गळ्यात हात टाकते आणि रेवाकडे बघत म्हणते की मला माहिती आहे आय्याजी, तुमचं आजकाल माझ्यावरचं प्रेम जरा कमी होत चाललंय. जान्हवी म्हणते की पण माझं अजिबात प्रेम कमी झालं नाही, तेवढंच प्रेम माझं तुमच्यावर आहे आणि तेवढंच प्रेम रमावरती सुद्धा आहे आय्याजी. आणि लगेच जान्हवी आता रमा आणि अस्मितला तिथेच बसावयास सांगते आणि म्हणते तुम्ही कुठेच जाणार नाहीयेत, प्लीज तुम्ही बसा. इकडे आता सीमा ही आनंदला समजावत असते. सीमा म्हणते की आनंद, अरे जान्हवी आहे घरी, तू काही काळजी करू नकोस, ती बरोबर करील. तेव्हा आता आनंद म्हणतो मला माहिती आहे, पण जेव्हा ती रेवा आपल्या घरातून जाईल ना, तेव्हाच मला सुटकेचा श्वास सोडता येईल. सीमा म्हणते की आनंद, तू अगदी बरोबर बोललास, ती रेवा घरातून गेली ना, मगच आपल्याला सुटकेचा श्वास सोडता येईल. इकडे आता जान्हवीने मस्त स्वयंपाक बनवून आता रमाला आणि अस्मितला ताटं वाढून दिलेली असतात. प्रेमाने जान्हवी त्यांच्याकडे बघत म्हणते की रमा, आता प्रेमाचा घास तू अस्मितला भरव. रमा विचार करू लागते. तेवढ्यात आय्याजी म्हणते की रमा, जान्हवीने बघ तुझा किती प्रेमाने मोठा पाहुणचार केलाय. आय्याजी म्हणते की आता का आडेवेडे घेते, भरव ना घास अस्मितला. आय्याजी रमाकडे बघत म्हणते की का लग्नाचा विचार बदलणार आहेस का? तर आता आय्याजीचे बोलणे ऐकून रमा विचार करते की देवा, तू तू काय माझी परीक्षा बघतोयस, आणि आजपर्यंत यांना मी हाक दिली आणि हे आले नाही, असं कधीच झालं नाही देवा, आता मी काय करू. तेवढ्यात आता अक्षयचा रमाच्या मोबाईलवर मेसेज येतो मी बाहेर आहे म्हणून. तर इकडे आय्याजी रमाकडे बघत म्हणते रमा, तुझं काय चाललंय. तर रेवा हसतच म्हणते की ही जर अशीच बघत राहिली ना, तर बिचारा अस्मित पळून जाईल. आणि आता लगेचच आय्याजी म्हणते भरव रमा. तर रमा म्हणते भरवते ना. आणि लगेच रमा आता एक घास उचलून तो अस्मितच्या दिशेने करते. तर तेवढ्यात रमाला चक्कर येण्याचे रमा नाटक करते आणि रमा पडू लागतात पाठीमागून. अक्षय पळतच येऊन रमाला धरतो आणि तेवढ्यात आता अक्षय हा रमाला पाणी प्यायला देतो आणि रमाच्या तोंडावरून पाणी शिंपडतो. रमा आता व्यवस्थित डोळे उघडते. त्यानंतर आता लगेच त्या वाटीतील डिशमधील गोड आता अक्षय हा रमाला खायला देतो आणि प्रेमाने आता पहिला घास अक्षयने रमाला भरवलेला असतो. तर आता अक्षय म्हणतो कसं वाटतंय. तर रमा म्हणते आता बरं वाटतंय. रेवा म्हणते अक्षय काय चाललंय. तर अक्षय म्हणतो की रात्रभर जागरण करायचं, चॅटिंग करायची आणि मग ही अशी चक्कर येणारच. तेवढ्यात आता आई आजी म्हणते की काय केलंयस अक्षय तू. अक्षय आता रमाला म्हणतो जा तू आराम कर. आई आजी म्हणते की तू तिला आराम करायला सांग, पण तू अतिशय मूर्खपणाचे वागलास अक्षय. अक्षय म्हणतो आई आजी मी काय केलंय. रमा म्हणते की अक्षय,
तुला समोर काय चाललंय ते दिसत नाही का? आज या दोघांचं केळवड आहे. तर त्या जेवणाच्या ताटाकडे बघत डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की अरे बापरे, मी तर हे बघितलंच नाही आणि याचा विचारही केला नव्हता. आई आजी म्हणते की अरे पण तू सीमाला डॉक्टरांकडे घेऊन गेला होतास ना? अक्षय म्हणतो की हो, घेऊन गेलो होतो, चाललोच होतो, पण अचानक आठवलं की आईची डॉक्टरांकडची फाईल घेतलीच नाहीये, म्हणून पुन्हा पाठीमागे आलो आणि हे असं बघितलं आई आजीने आता कपाळाला हात लावलेला असतो आणि आता लगेचच उठून उभा राहत अक्षय त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो आणि दरवाजा उघडून रमाकडे बघू लागतो. इकडे आता रेवा आई आजीला म्हणते की आता काय आई आजी? तर आता म्हणते की आता काय राहिलंय, चल. तर लगेच रागाने आई आजी तेथून उठून आतमध्ये निघून जाते आणि रेवाही जाते. तर आता लगेच अस्मित म्हणतो की बरं, सगळं काही झालं असले तर मी जेवू का, मला भूक लागली. तर आता जान्हवी म्हणते हो हो, आणि प्रेमाने आता रमा आणि अस्मित जेवण करू लागतात. तर रमा प्रेमाने आता अक्षयकडे बघत असते. इकडे आता रात्री रमा ही किचनमध्ये झोपलेली असते आणि त्याच वेळेस आता अंधारातून शशिकांत हळूच रमा शेजारून जाऊ लागतो. तेवढ्यात रमाला जाग येते आणि रमा तिचा मोबाईल बघत विचार करते की पहाटेचे 4 वाजले, एवढ्या पहाटे शशिकांत मुकादम कुठे चाललेत? आणि आता पटकन रमा उठून बसते. इकडे आता सकाळी सकाळी अक्षयच्या मोबाईलवर फोन आलेला असतो. झोपेतून उठत अक्षय म्हणतो की सकाळी एवढ्या कुणाचा फोन आला? आणि लगेचच अक्षय फोन उचलतो. तर इन्स्पेक्टर पाटीलचा फोन असतो. अक्षय म्हणतो बोला ना पाटील साहेब. तर पाटीलने अक्षयला भयानक सत्य सांगताच अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता किचनमध्ये असलेल्या रमाकडे अक्षय येऊन रमाला म्हणतो की रमा, एक अत्यंत वाईट बातमी आहे. आरतीला मारण्याचा जो ड्रायव्हर होता ना, तो ड्रायव्हर गेला. तर ते ऐकून रमाला मोठा धक्का बसलेला असतो. रमा ते ऐकून म्हणते कसं काय? तर अक्षय म्हणतो माहीत नाही, पण जाण्या अगोदर त्याने कबुली जबाब दिलाय. इकडे आता अक्षय म्हणतो की तेव्हा रमा मला जावं लागेल. तर रमा म्हणते मी सुद्धा येते. तर आता अक्षय म्हणतो की रमा, अगं मी बाहेर काहीतरी कारण सांगून जाऊ शकतो, तू कशी येशील, काय कारण सांगशील? रमा म्हणते की मी सुद्धा काहीतरी कारण सांगून बाहेर पडेन. अक्षय म्हणतो की रात्री पार्टीसुद्धा आहे आपल्या घरी. तर रमा म्हणते पार्टी जास्त महत्त्वाची का, अगोदर चला. तर अक्षय म्हणतो ठीक आहे. इकडे आता पटकन अक्षय म्हणतो की मी बाहेर जातो, तू मला त्या चौकात भेट. तर आता अक्षय बाहेर जातो. तर रमासुद्धा त्या चौकातून अक्षयच्या बरोबर आलेली असते आणि दोघेही आता पाटील साहेबांनी बोलवलेल्या त्या आश्रमात येतात. तर आता त्या घरी येताच आता लगेचच पोलीस इन्स्पेक्टर पाटील साहेब सगळेजण तिथे असतात आणि तो मारेकरी ज्या ठिकाणी पडला होता मरून, त्या ठिकाणची स्केच आता पोलिसांनी काढलेलं असतं. तेवढ्यात रमा आणि अक्षय तिथे येतात. अक्षय म्हणतो की हे नेमकं झालं तरी कसं? तर पाटील साहेब म्हणतात की आम्ही इथे आलो ना, तेव्हा हे कसं झालं, त्याच्या अगोदरच झालं होतं, तेच काही कळत नाही. पाटील साहेब म्हणतात की त्यांनी आम्हाला सांगितलं की मी जेलमधून सुटलं ना, तेव्हा कोणीच मला कामावर घेत नव्हतं. इन्स्पेक्टर म्हणतात की मग त्याने आम्हाला सांगितलं, मी इथे आलो आणि लगेच मला जॉब मिळाला आणि आम्हाला त्याने पेढेही ऑफर केले होते. तर आता अक्षय म्हणतो की तुम्हाला पेढे दिले? तर पाटील साहेब म्हणतात यस, आम्हाला पेढे दिले, पण आम्हाला संशय आला, आम्ही ते पेढे बाजूला ठेवले. तर आता जेव्हा त्या ड्रायव्हरने पाटील साहेबांना रात्री फोन करून तिथे बोलावलं, पाटील साहेब तिथे येताच आता पेढ्याचा बॉक्स त्या ड्रायव्हरने कसा त्यांच्या समोर धरला आणि सांगितलं मला नोकरी लागली, पेढा खा. पाटील साहेबांनी तो पेढा बाजूला ठेवायला सांगितलं आणि आम्हाला एवढ्या रात्री कशाला बोलावलं असं विचारलं असताना ड्रायव्हर म्हणतो की अहो कशाला म्हणजे काय, मला नोकरी लागली. तर आता पाटील साहेबांनी सांगितलेलं असतं की तुला जर जॉब करायचा असेल ना, तर तुला अगोदरचे रेकॉर्ड क्लिअर करावे लागेल आणि गुपचूप आम्हाला तसा जबाब दे, कबुली दे आणि तुझं स्टेटमेंट आम्हाला दे. तेव्हा आता तो ड्रायव्हर म्हणतो की ठीक आहे साहेब, मी स्टेटमेंट द्यायला तयार आहे, बरोबर आहे तुमचं. तेव्हा आता पाटील साहेब म्हणतात की त्यांनी आम्हाला स्टेटमेंट द्यायला सुरुवातही केली, आम्ही ते रेकॉर्डही केलं आणि आता तो ड्रायव्हर त्याचं स्टेटमेंट देत असतो. त्याच वेळेस आता पेढा खाल्ल्यामुळे, ते पेढ्यामध्ये विष असल्यामुळे ते सगळं आता त्या ड्रायव्हरच्या शरीरात भिनत असतं आणि तेवढ्या ड्रायव्हरच्या तोंडाला फेस येऊन तो खाली पडतो आणि आता तो ड्रायव्हर जागीच मेलेला असतो. तेव्हा आता लगेच पाटील साहेब ते सगळं रमा अक्षयला सांगतात. तर लगेच रमा म्हणते की त्या पेढ्यात विष असेल आणि कदाचित विषबाधा झाली असेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तो पेढ्याचा बॉक्स मला बघायला भेटेल का? तर पाटील साहेब तो पेढ्याचा बॉक्स अक्षयला दाखवतात.
तेव्हा आता अक्षय म्हणतो की पाटील साहेब तुम्ही त्याचं स्टेटमेंट घेतलं तेव्हा तो काय म्हणाला. पाटील साहेब म्हणतो की ऐकवतो तुम्हाला ते स्टेटमेंट. इकडे आता मुकादमाच्या घरी रेवा बसलेली असते आणि रेवा अक्षयला फोन लावत असते. अक्षय काही फोन उचलत नसतो. तेवढ्यात आता रेवा उदास बसलेली असताना जान्हवी तिथे येऊन रेवाला बघते आणि म्हणते काय झालं रेवा. तर तेवढ्यात पाठीमागून आई आजीसुद्धा तिथे आलेली असते. तेव्हा रेवा म्हणते की जान्हवी काय सांगू तुला, अक्षय माझ्यासोबत असा का वागतोय काय माहिती. आई आजी म्हणते काय झालं रेवा. तर रेवा म्हणते आई आजी अक्षयने मला सांगितलं मी ऑफिसमध्ये चाललो म्हणून, आणि जेव्हा मी ऑफिसमध्ये जाऊन बघितले ना अक्षय तिथे नाही आहे. जान्हवी म्हणते की अगं मग त्यात काय विशेष आहे, तो दुसऱ्या कामासाठी गेला असेल. तेव्हा आता रेवा म्हणते असं कोणतं काम असू शकतं जे ते मला सांगू शकत नाही. जान्हवी म्हणते की रेवा कमॉन अगं कशाला उगाच गैरसमज करून घेतेस. इकडे आता लगेचच आई आजी ही रेवाकडे बघते. तर जान्हवी म्हणते की रेवा अगं तुमचं लग्न जवळ आलंय तेव्हा असेल काहीतरी काम, सगळे कामं तुला सांगूनच करणार आहे का तो. आणि हे बघ हे नवरे असे असतात ना, आपण जर त्यांच्या मागे जास्त पळवलो तर ते अजून लांब पळतात. तर रेवा म्हणते मला नाही वाटत अक्षय माझ्या बरोबर असं करील म्हणून. आई आजी म्हणते की रेवा जान्हवी जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे. अक्षय तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असेल. तेव्हा आता जान्हवी म्हणते की किंवा दुसऱ्या कोणत्या तरी कामात बिझी असेल रेवा, आणि अजूनसुद्धा बरेच दुसरे काहीतरी कामं असतील. बरोबर ना आई आजी. तर आई आजी म्हणते बरोबर रेवा तू अक्षयची बायको आहे, त्याची बावली नाही आहे. तेव्हा अक्षय बाकीच्या कामात बिझी असेल. तर आता रेवा म्हणते की बरोबर आहे आणि करेक्टही आहे तुमचं, पण मला कधी कधी कुठल्या तरी गोष्टीचा डाऊट येतोय. आई आजी म्हणते की रेवा कसला डाऊट. तर रेवा आता इकडे तिकडे बघू लागते. इकडे आता पाटील साहेब लगेच त्यांचा मोबाईल बाहेर काढून त्या ड्रायव्हरची रेकॉर्डिंग रमा अक्षयला ऐकवतात. त्यामध्ये ड्रायव्हरने सांगितलेलं असतं की साहेब मला ज्या कामासाठी त्या बाईला मारायची सुपारी दिली होती ना त्या मॅडमचं नाव आहे रमा मुकादम. ते ऐकताच आता रमा अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता घाबरतच रमा म्हणते की त्याने माझं नाव का घेतलं असेल, मी असं काहीच केलं नाहीये, तुम्ही सांगा ना यांना. तर आता अक्षय रमाला म्हणतो रमा तू शांत हो, साहेबांना सुद्धा सगळं माहिती. आणि अक्षय म्हणतो की साहेब यांनी रमाला सोडवण्याची सुपारी घेतली होती आणि मग रमाच त्या माणसाला का मारील. इकडे आता पाटील साहेब म्हणतात की तुम्ही तर सांगितलं होतं हे सगळं रेवा राज्याध्यक्षांनी केलं, मग त्या माणसाने मरण्याआधी रमाचं नाव का घेतलं. रमा म्हणते की मला खरंच माहिती नाही त्यांनी माझं नाव का घेतलं, पण मी तुम्हाला खरं सांगते मी असं का करेन. तर आता पाटील साहेब म्हणतात की मॅडम आम्हाला सगळं कळतंय, पण स्टेटमेंटमध्ये तुमचं नाव पुढे आलं तेव्हा आम्हाला काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागेल. तर आता रमा म्हणते कसली ॲक्शन. तर पाटील साहेब म्हणतात तुम्हाला अटक करावी लागेल. ते ऐकून रमा ही अक्षयकडे बघते. त्यानंतर आता पाटील साहेब रमाला म्हणतात की तुम्हाला कोणावर डाऊट आहे का. तर आता लगेच रमा म्हणते की रेवा. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की माझा अजून एका माणसावरती संशय आहे आणि ते म्हणजे शशिकांत मुकादम. तर आता या प्लॅनमध्ये शशिकांत मुकादमासकट रेवा सामील असण्याचे सत्य पुराव्यासकट रमा आणि अक्षय कसे समोर आणतात. तर आता रमा ही रेवा आणि शशिकांतला कसा जेलचा रस्ता दाखवते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.